नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास भरती 2024 पद अंगणवाडी पर्यवेक्षिका यासाठी काही महत्वाचे क्वेश्चन बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे, एकात्मिक बाल विकास योजनेची उद्दिष्टे कोणती? तर बघा, 0 ते 6 वयोगटातील बालकांच्या पोषणाचा व आरोग्याचा दर्जा सुधारणे आहे हे उद्दिष्ट आहे. बालकांच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी करणे हे सुद्धा आहे. बालकांची मर्त्यता, आजार, कुपोषण आणि शालेय गळती कमी करणे हे सुद्धा आहे. बालकांचे आरोग्य व पोषण विषयक गरजांची काळजी घेण्यासाठी मातांची क्षमता विकसित करणे तर हे सुद्धा आहे. तर मग काय झालं, एकात्मिक बाल विकास योजनेची हे चारही उद्दिष्टे आहेत. तर काय वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी ओळखा. तर बघा, 18 वर्षाखालील बालके येतात का? नाही, रॉंग. 6 वर्षाखालील बालके हो. गर्भवती स्त्रिया हे सुद्धा येतात. स्तनदा माता या सुद्धा येतात. तर काय ब क ड कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी ब क ड हे आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवा पुरविण्यात येतात? पूरक पोषण हो. पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण हो, हे सुद्धा हा ब्रॅकेट मध्ये आहे. पोषण व आरोग्य शिक्षण हे सुद्धा पुरवले जातात. लसीकरण हो. आरोग्य तपासणी हो. संदर्भित सेवा बरोबर आहे. तर काय आहे? अ ब क ड ई वरीलपैकी सर्व. या सर्व सेवा पुरवल्या जातात. क्वेश्चन नंबर 4 आहे, पूरक पोषण योजनेबाबत चुकीची जोडी ओळखा. 6 ते 72 महिन्याच्या बालकांना 500 कॅलरी ऊर्जा म्हणजे 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन दिले जाते. गर्भवती स्तनदा माता 600 कॅलरी ऊर्जा, 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन बरोबर आहे. पण 6 ते 72 महिन्याच्या कुपोषित बालकांना 800 कॅलरी ऊर्जा, 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन दिले जाते का? तर नाही. ते यांना किती दिले जाते? कुपोषित बालकांना 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन दिले जाते. तर काय ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर. हे पाठ करून घ्या तुम्ही एकूण एक स्टेप. 6 ते 72 महिन्याच्या बालकांना 500 कॅलरी ऊर्जा आणि 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन. तसेच गर्भवती स्तनदा मातांना 600 कॅलरी ऊर्जा व 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन आणि 6 ते 72 महिन्याच्या कुपोषित बालकांना 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन दिले जाते. ठीक आहे. बघा, योजनेचे स्वरूप काय? 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील सर्वसाधारण व मध्यम श्रेणीतील बालकांना 500 उष्मांक व 12 ते 15 ग्रॅम प्रोटीन युक्त आहार. तसेच गर्भवती स्त्रिया व स्तनदा माता यांना 600 उष्मांक व 18 ते 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. हा तसेच तीव्र कमी वजनाच्या बालकांना 800 उष्मांक व 20 ते 25 ग्रॅम प्रथिन युक्त आहार दिला जातो. तसेच 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना अंगणवाडी केंद्रात सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण महिला बचत गटामार्फत गरम ताजा आहार देण्यात येतो. ठीक आहे. प्रत्येक जिल्ह्यात भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पाककृती देण्यात येतात. तर हा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि सर्व हे एकदम तोंडपाठ करून ठेवा. यावर प्रश्न आरामात नक्की विचारणार. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ते सुद्धा जाऊन तुम्ही जॉईन करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली? तर बघा, 1975 लक्षात राहते, पण 2 ऑक्टोबर राहते का? नाही. तर 2 ऑक्टोबर 1975 ला एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. एकदम तोंडपाठ, इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि तुम्ही सर्व
हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल की माझा व्हिडिओ विद्यार्थी कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, एकात्मिक बाल विकास योजनेबाबत चुकीची जोडी ओळखा. तर शालेय पूर्व शिक्षण 3 ते 6 वर्षातील बालकांना दिले जाते, बरोबर आहे. लसीकरण 6 वर्षाखालील बालकांना दिले जाते, पण स्तनदा मातांना दिले जाते का? नाही. तर हे चुकीचं आहे. पोषण व आरोग्य शिक्षण गरोदर व स्तनदा मातांना दिले जाते, ते यापैकी नाही. नाही. तर काय चुकीची जोडी कोणती आहे? लसीकरण 6 वर्षाखालील बालकांना दिले जाते लसीकरण. बाकी सर्व बरोबर आहे. एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हे वाले. पूर्ण तोंडपाठ. एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते? तर बघा, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत स्नेह शिबिर 6 वर्षाखालील बालकांमधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करणे यासाठी वापरले जाते. क्वेश्चन नंबर 8 आहे, 20 नोव्हेंबर 1924 रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध अशी घोषणा कोठे करण्यात आली होती? काय कुठे करण्यात आली होती? तर त्याची जिनिव्हा घोषणा. 20 नोव्हेंबर 1924 रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध अशी घोषणा जिनिव्हा घोषणा करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर 9 आहे, एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत लसीकरण यामध्ये कोणत्या रोगविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्देश आहे? गोवरवर आहे, पोलिओवर सुद्धा आहे, क्षयरोगावर आणि कॅन्सर काय? वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 10, एकात्मिक बाल विकास योजनेचा विचार करा. या योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 रोजी झाली, बरोबर आहे. उद्देश 0 ते 6 वयाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमुळे सुधारणा घडवून आणणे हे सुद्धा आहे. योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविणे हे सुद्धा आहे. तर काय याचा आन्सर? अ, ब, क वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 11, ICDS योजनेत कोणते पोषण कार्यक्रम चालवले जातात? तर ICDS योजनेअंतर्गत पूरक पोषण कार्यक्रम चालवला जातो, पण हे आन्सर रॉंग आहे. का? कारण की पूरक पोषण कार्यक्रम हा राष्ट्रीय पोषण अभियानाअंतर्गत चालवला जातो, म्हणून मेन आन्सर काय असणार आपलं? राष्ट्रीय पोषण अभियान. आणि सर्वजण काय टिक करणार? पूरक पोषण कार्यक्रम. हे सुद्धा बरोबर आहे, पण जर ऑप्शन मध्ये हा ऑप्शन असेल तर हा सर्वात महत्वाचा. ठीक आहे. आणि जर हा ऑप्शन नसेल राष्ट्रीय पोषण अभियानाचा तर पूरक पोषण कार्यक्रम, कारण की पूरक पोषण कार्यक्रम हा राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत चालवला जातो. क्वेश्चन नंबर 12 आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? तर हे खूप सोपी आहे, महिला व बाल विकास मंत्रालयाच्या अंतर्गत. आणि महिला व बाल विकास मंत्री कोण आहे? आदित्य तटकरे. तसेच कमेंट मध्ये मला सांगा, शिक्षण मंत्रालय कोण आहे, आरोग्य मंत्रालय कोण आहे आणि सामाजिक न्याय मंत्रालय कोण आहे? या तिन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य कोणते आहे? तर अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य पूरक पोषण वितरण करणे हे आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा, ICDS योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही? तर पौष्टिक अन्न देणे आहे, पूर्व प्राथमिक शिक्षण देणे सुद्धा आहे, कौशल्य विकास म्हणजे डेव्हलपमेंट स्किल आहे का? नाही. डेव्हलपमेंट स्किल शिकवल्या जाते का ICDS योजनेअंतर्गत? तर नाही. माता आणि बालकांचे आरोग्य शिक्षण हे आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, अंगणवाडी केंद्र कोणत्या योजनेचा भाग आहे? तर अंगणवाडी केंद्र ICDS चा भाग आहे. क्वेश्चन नंबर 16 आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS चा मुख्य उद्देश काय आहे?
ते एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS चा मुख्य उद्देश आहे स्त्री व बालकांचे पोषण सुधारणा, शिक्षण व आरोग्य सेवा देणे बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय आन्सर आहे ना, फक्त फर्स्ट स्त्री व बालकांचे पोषण सुधारणा. आर्थिक मदत प्रदान करते का? नाही. पोषण अभियानांतर्गत मिशन इंद्रधनुष कशाशी संबंधित आहे? तर मिशन इंद्रधनुष कशाशी संबंधित आहे? लसीकरण कार्यक्रम. जिथे पण मिशन इंद्रधनुष दिसला तर त्याचं काय आहे? लसीकरण. लक्षात ठेवा. आणि एक बघा, एक क्वेश्चन तुमच्यासाठी, मिशन इंद्रधनुष हे अभियान कोणत्या वर्षी चालू झाले ते कमेंट मध्ये सांगा. आणि या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तेथे तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर दिले जातील. पोषण अभियानात जनतेच्या सहभागासाठी कोणती संकल्पना वापरली जाते? तर पोषण अभियानात जनतेच्या सहभागासाठी जन आंदोलन ही संकल्पना वापरली जाते. क्वेश्चन नंबर 19 आहे, पोषण अभियानाचा एक भाग कोणता नाही? तो पोषण अभियानाचा एक भाग महिलांना रोजगार देणे आहे का? नाही. एक मिनिट. कुपोषण कमी करणे आहे, ॲनिमियाची तपासणी करणे आहे, मुलांचे वजन व ॲनिमियाची तपासणी हे सुद्धा आहे. महिलांना रोजगार देणे नाही. क्वेश्चन नंबर 20 आहे, पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना कोणत्या सेवांचा लाभ मिळतो? तर पोषण अभियानाच्या अंतर्गत गर्भवती महिलांना पूरक पोषण आहार मिळतो, आरोग्य तपासणी सुद्धा होते आणि लोह आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या. किती गोळ्या दिल्या जातात? एकूण 180 गोळ्या दिल्या जातात. आणि फोलिक ऍसिड कोणत्या विटॅमिनला म्हणतात? तर विटॅमिन B9 ला फोलिक ऍसिड म्हणतात. आणि लोहची संज्ञा काय आहे? लोह म्हणजे फेरस, Fe ने दर्शवल्या जाते. तर काय याचं आन्सर वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 21 आहे, पोषण अभियानात पोषण पखवाडा कधी साजरा केला जातो? काय आहे हे? पोषण पंधरवाडा. तर कधी? मार्च महिन्यात साजरा केला जातो. पोषण अभियानात पोषण पखवाडा म्हणजे पोषण पंधरवाडा मार्च महिन्यात. बघा, पोषण पंधरवाडा पखवाडा महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे 9 मार्च ते 23 मार्च तारीख लक्षात ठेवा, पेपरमध्ये विचारलं जाणार. 9 मार्च ते 23 मार्च ला पोषण पंधरवाडा राबविला जातो. 2024 हा कालावधी पोषण पंधरवाडा आयोजित करण्यात आला. पोषण पंधरवाडा खालील घटकांवरती लक्ष केंद्रित करण्यात आले. तर त्याची थीम काय होती? थीम खूप इम्पॉर्टंट आहे, पोषण बी आणि पढाई बी उत्तम, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन. याचे फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. आदिवासी पारंपरिक, प्रादेशिक आणि स्थानिक आहार पद्धती, पोषण विषयी संवेदनशीलता, गरोदर महिलांचे आरोग्य आणि अर्भक आणि लहान मुलांचे आहार IYCF पद्धती, हे सर्व लक्षात ठेवा. बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आणि आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करा. आणि व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.